काय एवढा वेळ दार उघडायला? हा, एक बेल तर वाजवलीस. उलट उत्तर देऊ नकोस, कळलं ना? काय दात काढायला काय झालंय? हा, आणि खा वेळी चिप्स कुडुम कुडुम कुडुम. मग जेवणाच्या वेळेस काय? मला भूक नाहीये, मला भूक नाहीये. सगळं ना, सगळं सगळं राकेशमुळे होतं. मला माहित होतं लग्न आधी कसे असणार आहे, तर रेवाचं लग्न होणार आहे. रेवाला पण कुठे माहितीये केतन कसा असणार आहे लग्नानंतर. सगळा घोळ आहे, सगळा घोळ आहे. मला काय काय सॉरी, माझं काहीतरी बिघडलंय, सॉरी. अगं रेश्मा, अशा दिवशी होतं असं चिडचिड, एवढं काय त्यात? आणि ते हॉर्मोन्स मुळे होतंय ना. हा, मग तुझा काही दोष नाहीये त्यात, कळलं का? आणि अशा दिवशी ना बायकांनी आराम केलाच पाहिजे. नाही, काय झालंय ना, मला वाटतं माझा स्वभावच बदललाय. मला ना मीच आवडेनाशी झालीये. मला ना मला मला असं वाटतंय ना की कोणातरी बोच करावं, चावावं, चिरून टाकावं. हो हो, कोणाला ना असं बोच करून टाकावं असं वाटतंय. मला नको, मी समदुखी आहे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. ती वेळ झोपली, अख्खा स्वयंपाक उरलाय. का केलंस? केलं असतं मी. आणि हा काय मेनू आहे? नाही आवडलं का? आवडताय मला. कढी भात, पाचव्यांसारखी भेंडीची भाजी आणि बॉब्या. आणि ते गाणं गात होतीस ते, सॉरी. आवडतं मला. काय सांगतेस? हो, मी आपलं असंच इंटरनेटवर ऐकत होते. घरी उदास वाटलं की तेच ऐकायचं मी. लहान आहे का मी? माझी परीक्षा असायची तेव्हा आई असंच भरवायची, आवडता मेन्यू करून. खूप त्रास द्यायचे ग मी तिला, सतत चिडचिड. मला वेळ नाहीये, मला अभ्यास करायचा आहे, जा तू. फार MA पर्यंत भरवलं ग तिने मला. सॉरी, खूप चिडचिड केली ना मी. नुसती चिडचिड नाही, रडत आलीस बेडरूम मध्ये आणि झोपलीस. ओली केली सुशी माझी. मग कुठं जायचं मी? जागाच नाहीये तुमच्या मुंबईत. 3-4 तास असा प्रवास केला ना तरी एकांत मिळत नाही. झाली का आता आमची मुंबई? हो मग तुमचीच मुंबई, माझा अकोला. जायची आठवण येते. मेघानी सुहासा ले जाना कोई के मीठी मीठी खेती में खेलना हो. तोता बोले पेड़ से पूछ
तू एक काम कर, तू बस इकडे, बस बस बस. मी तुला मसाज करून देते. एक मिनिट, तू काय रेवाला फोन बिन केला होतास का मला काय आवडतं ते विचारायला? आई ग, खूप दुखत असेल ना ग कंबर? माझी पण पाठ पार जाते, एकदम चिखल रगाडा होतो सगळा. काय शब्द आहे हा, चिखल रगाडा. आई ग, आ आ आ खूप बरं वाटतं. तिथेच तिथेच दुखतं आणि ते आ आ आ रेश्मा, आ. अगं हे आवाज ऐकले तर लोक म्हणतील काय करतायत दोघी. म्हणजे रेकॉर्ड कर तुझा आवाज आणि ऐक. ए शी, काही बोलतेस? अगं जाऊ दे ग, कोणी नाही आज घरी, तू मस्त एन्जॉय कर मसाज. हा, कम ऑन. चांदण्यात फिरताना माझा धरला हात, चांदण्यात फिरताना माझा धरला हात, सख्या रे आवरही सावरही चांदरा चांदरा. क्या बात. आशा भोसले मला भयंकर आवडतात. आमच्याकडे ना त्यांची कॅसेट होती. एका बाजूला त्यांची सगळी हिंदी गाणी आणि एका बाजूला सगळी मराठी. ती मराठी गाणी ऐकून ऐकून मी रिवाइंडचं बटन पार तोडून टाकलं होतं. पण विक्रमादित्यनी हार मानली नाही. कॅसेटची दुसरी बाजू लावून अख्खं फॉरवर्ड करून परत ऐकायचे. इथं एक दुसरं गाणं ऐकवते तुला, आवडते का सांगा? राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा विणबाई. राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा विणबाई. कोणता करू शिणगार सांगा तरी काही. राजसा. काही करतोय आपण. पण मजा आहे. आणि आज आपल्याला इथे कोणीही नाहीये सांगायला की माझी स्पेस आहे, हा मला माझी प्रायव्हसी हवी. पण ना माझ्या निरीक्षणात आलंय की हा जो दिवाणखाना आहे त्याचा आपल्याला उपभोगच घेता येत नाही, म्हणजे मजाच लुटता येत नाही. सतत सतत ही मुलं ना व्यापून ठेवतात इथला अवकाश. म्हणून आता खिडक्यांमधून दिसणारे डोंगर ना समुद्र. ओके, एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला समुद्र. ओके. हे आणि ना आम्ही सगळे मग वीकेंडला येऊ, आमचं वीकेंड होम. ए हो, आणि मग तुम्ही आलात ना की आपण मस्त समुद्रावर जाऊ. हो, तिकडेच मस्त भिजू, कैवल्य मस्त गाणी वाजवेल आणि दिवसभर पाण्यात डुंबायचं. हे पण अशी मला त्रास होईल ना दिवसभर पाण्यात. ओके. ए पण सुजय मामा आहे ना काळजी घ्यायला, सगळ्या लहान मुलांची काळजी तोच घेणार. आणि मग सुजय बरोबर राहून राहून आपली पोरं पण बिघडतील. म्हणजे ते आपल्यालाच म्हणतील, आई बाबांनो फार उंडारू नका. हा, सुजय काकांनी सांगितलंय 35 डिग्री टेम्परेचर झालं तर सावली शोधायची आणि पुस्तक वाचावे. मिनल, आशू आणि किंजलला मुलं झाली तर ते कशी होतील ना. हो अगं, पण आशूच्या डोक्यावरचे सगळे केस उडून जातील किंजल आणि त्या मुलांपायी. मिनल, कधी कधी वाटतं ना असंच असावं आयुष्य, भन्नाट मस्त. कैवल्य ऐक ना, कैवल्य ऐक ना. हा कैवल्य ऐक ना. कैवल्य उठ ना, उठ ना. काय करते रेश्मा? अगं उदबत्तीचे चटके देऊ नको. लहान पोरांना असं उठवतात का? अरे सॉरी सॉरी. झोपू नकोस कैवल्य, उठ ना. झोपू दे ना यार प्लीज. ऐक ना कैवल्य. जगज्जननी काय प्रॉब्लेम आहे तुमचा? काय प्रॉब्लेम आहे? अख्ख्या जगावर तुम्ही दया दाखवता, पण मी झोपलो की तुम्ही निर्दयी का होता? प्लीज झोपू दे ना प्लीज. कैवल्य
कैवल्य ऐक ना तू, ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना तू. काय मी खाली जाणार नाहीये, मी आता काही काम करणार नाही, मला झोपू दे ना. अरे पण मी खाली जायला सांगतच नाहीये कैवल्य. काय कॉरिडोर मध्ये येऊन बघ ना. काय कॉरिडोर मध्ये मिनलच्या फॅनशी रांग लागलीये का? काशूकडनं उधारी वसूल करायला अख्खी मुंबई लोटली. झोपू दे ना, एवढं महत्वाचं काही नाहीये, झोपू दे ना. कैवल्य कॉरिडोरच्या भिंतीवर बघ ना. काय काय भिंतीतून तुळस आली? नाही किळस आलीये. तू किती वाईट जोक करतेस, किती वाईट जोक करतेस, मला नाही ऐकायचं. मला झोपू दे प्लीज. कैवल्य नाही नाही, चल ना चल ना चल ना, बघ ना काय आहे, चल ना. तू काय ग, तू काय मागच्या जन्मी मे होतीस का ग? ते आता नाही आठवते, नंतर सांगतो तुला आठवलं. चल चल मला झोप आली यार रेश्मा. करिअर साठी घराला लाथ मारून आलोय मी. आज कळलं मला माझं खरं करिअर काय ते. इथे रोज थुंकतय कोणीतरी. हो 3 दिवस झालेत. अशोट अशोट उठ 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 आशुतोष उठ. उठलास का रे आशुतोष? उठ उठ आशुतोष उठ बाळा उठ. ए कैवल्य, काय डोकं फिरलंय का तुझं? हा, इथे अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळ चालू आहे आणि तू लोकांना उठवायला पाणी वापरतोय. अरे अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय तरी तू ढाराडूर झोपू नयेस, याचा राग येतोय आम्हाला. इथे झोप उडाली आमची. काय होतंय घरात, जरा लक्ष द्या. हे काय झोप कशाला उडाली तुमची? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? 3 दिवस झाले कोणीतरी थुंकतय बाहेर कॉरिडोर मध्ये. थुंकले म्हणजे पान खाऊन? हा असं. हो. मला कसं नाही दिसलं? कसं दिसणार? रोज साफ करते ना मी. हो मिनल, खरं? हो आत्ताच साफ केलं यांनी. ताई, मला तुझा अभिमान वाटतो. वा, काय पुण्याचं काम केलंय तू. आज जर स्कॉलर इकडे असता ना तर त्यांनी हेच केलं असतं. म्हणजे स्कॉलर नसताना सुद्धा तू त्याची उणीव आम्हाला भासू देत नाही. फार पुण्याचं काम आहे. मी साफ केलंय ते मी. तू सुद्धा फार पुण्याचं काम केलंय. व्हेरी गुड. हा, आता मी झोपतो. चल. ए आशू, झोपतोयस काय? त्या माणसाला शोधायचंय आपण. का? कशाला? कशाला म्हणजे? अरे त्या माणसाला शोधून आपण समज दिला पाहिजे. असं सोसायटीत थुंकतो म्हणजे काय? या सोसायटीची स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे. जबाबदारीची जाणीव नको? सांग नको, कैवल्य नको नको असं म्हणली मला सकाळी. मारी ना तुला. 1 मिनिट पण सिरियसली त्या माणसाला शोधून काढायलाच हवं. अरे आज आपल्या दारात थुंकलाय, उद्या बाजूच्या दारात थुंकेल, परवा जिन्यामध्ये, मग गार्डन मध्ये, येण्या जाण्याच्या रस्त्यावर, पार्किंग मध्ये, कुठेही. अशाने आपली अख्खी सोसायटी कलरफुल होऊन जाईल ना. असं काय बघताय? जोक केला मी का? जोक पण नाही करू शकत मी? तुम्ही मला तेवढं पण नाही करू देणार? नाही. ओके, नका करू देऊ. जर थांबशील का? विषय थुंकणाऱ्या माणसाचा चालू आहे, त्याला आपल्याला शोधावं लागणार आहे. वा वा, फारच चांगली आयडिया. पण कसं करायचं हे? आयडिया. एक्सक्यूज मी, विल डू वन थिंग. आपण काय करूयात माहितीये का? ज्या कोणी माणसाने इथे स्पीड केलंय ना, तर त्याची ती स्पीड घेऊन आपण लॅब मध्ये देऊ टेस्ट साठी. त्यावरनं आपल्याला कळेल त्या माणसाचा डीएनए काय आहे. मग तो डीएनए आणि आपल्या सोसायटीच्या प्रत्येक माणसाचा डीएनए आपण मॅच करूयात. मग आपल्याला कळेल ना कोणी केलंय ते. थुंकतो मी हिच्या आयडियावर. नाही, तू नाही थुंकायचं, ते बाकीचे लोक थुंकणार. मग त्या सगळ्यांची थुंकी आपण गोळा करायची ना. मग त्यासाठी एक मोठी ड्रम लागेल नाही का? टँकर. शी यार आहे ना, काय चाललंय? आपण इथे कोण थुंकलंय हे शोधायला बसलोय. कोण खुनी असा उपन्यास लिहायला नाही बसलोय. जरा आपल्या पट्ट्यातला काहीतरी उपाय शोध. मीनल, पहारा देऊया का? हो ग, आमच्या अकोल्यात एकदा अशीच चोरांची टोळी आली होती. पर ऐदोस घातला होता त्यांनी. तेव्हा माझे बाबा, आजोबा, शेजारचे सगळे काका सगळे मिळून पहारा द्यायचे. म्हणजे ते जागते रहो दॅट वन. नाही रे, आमच्याकडच्या घोषणा वेगळ्या आहेत. असे ओरडायचे, सावध झोपा, चोरांचा धोका, सावध झोपा. तर मंडळी लक्षात घ्या, या गाण्यानी आपल्या पान खाण्याला एक वेगळीच सात्विकता आणली आहे. त्यामुळे
सुरू करूया आता. लेट स्टार्ट. खरंच करायचं का आपण हे? कधीच केलं नाहीये ग मिनल. कसं आहे ताई, कधी कधी गुन्हेगाराला पकडण्यासाठी आपल्याला स्वतःला गुन्हा करायला लागतो. क्या बात है आशुतोष शिवलकर, आज तू माझा खरा असिस्टंट शोधतोयस. व्हेरी गुड. हे बघा, पान खाणं आपल्या संस्कृतीत आहे, संस्कृतीत. बघा, कुठलंही चांगलं काम, शुभ काम सुरू करण्याच्या आधी आपण काय करतो? पान सुपारी वाहतो. कुठलंही काम अगदी सिद्धीस नेण्यासाठी आपण काय करतो? आपण त्या कामाचा विडा उचलतो. हा, आणि ते मॅडम, कोणाला जर काय असं मारायचं वगैरे असेल तर ते आपण सुपारी देतो. नाही, ते इकडे बसत नाहीये. बोला. मी काय म्हणत होते? हा 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 तर पान खाणं हे आपल्या संस्कृतीत आहे. म्हणूनच तर भारतीयांनी अख्ख्या विश्वाची पिकदाणी करून ठेवली ना. पण आपल्या सोसायटीची, आपल्या दाराची पिकदाणी होऊ नये म्हणूनच त्या थुंकणाऱ्याच्या नावाचा विडा आज आपण उचलला पाहिजे. लक्षात घ्या. चला, उचला विडा. पहिला मान कोणाचा? पहिला मान आपल्यातली एकमेव सवाशीण. सुरू करा. चला, तुमच्यासाठी हा बनारसी साधा. बनारसी शालू ऐकलं होतं ग, असं पानही असतं का? आता असतं काय आहे दिसतंय ना. ते लिहिलंय. बनारसी पानात पावशेर कात, बनारसी पानात पावशेर कात. राकेश रावांना विसरले नाही बरं थुंकणाऱ्याच्या शोधात. नाव घेतलंस तू राकेशचं? अगं तूच म्हणालीस ना, नाव घेऊन विडा उचला. राकेशचं नाव सोडून मी कोणाचंही घेऊ शकत नाही. अगं तुझ्या आयुष्याला चुना लावला त्यांनी, त्याचं नाव घेतेस तू रेश्मा? ए जाबई, मी नाही करत हे. ताई, मॅडम, थोडासा समजूतदारपणा आपल्याला दाखवायला पाहिजे. हा, असंच. ॲना, तिच्यासाठी कुठलं पान आहे? तुझ्यासाठी बनारसी तुकडा. तुकडा? मला पूर्ण पान पाहिजे. ना ते पान पूर्णच आहे, त्याचं नाव आहे बनारसी तुकडा. नाही नाही मॅडम, ते खरं असलं तरी सुद्धा आपण तिला ते हे पान नको द्यायला, कारण तिला ते झेपणार नाही. आय ना, स्वेअर टू गॉड, जो कोणी इथे थुंकत असेल ना त्याला त्याला ना मी ना एक पंच मारणार. हा, ठीक आहे. आता मी घेतो माझा जाफरानी साधा. कोणी प्लॅन ठरवलाय हा सगळं? तुम्ही. मग कोण ठरवणार कोण कुठलं पान खाणार ते? बनारसी टुकड़ा बताओ. बनारसी टुकड़ा? अरे भैया, अब दिन में इतने लोग आते हैं, कैसे ध्यान में रखेंगे? अरे ऐसे जरा दिमाग पे ऐसे जरा जोर लगाओ ना, और जरा नीट ऐसे आठव के सांगो ना. ऐसे कुछ लोग रहेंगे ना जो ऐसे नेहमी के गिराइक रहेंगे तो वो. अरे हमरे सभी हमेशा के कस्टमर है, इतने सारे लोग हैं, सब बनारसी टुकड़ा खाते, किस किस का नाम बताएंगे? ऐसा करो, अभी सबका नाम सांगो तुम एक एक करके, मैं लिख लेता हूँ ऐसे मोबाइल में. हाँ. अरे दूसरा कोई काम नहीं है क्या हमें? इतना चिढ़ने का क्या है उसमें? देखो, एक हाथ से ऐसे चूना लगाने का, दूसरे हाथ से ऐसे मेरे को बताने अरे का. जाओ ना भाई जाओ, क्यों दिमाग खाते हो? जाओ. ऐसे क्यों करते हो? एक ऐसे 3-4 नाम तो रहेंगे ना. जाओ ना बाबा, जाओ. खाली पीली धंधे के टाइम मगजमारी कर रहे हो. अरे ओ भैया जी, हमारा बनारसी टुकड़ा लगाओ. हाँ जी नागावकर साहब. हाँ. कैसा चल रहा है धंधा? बस मजे में, आपकी दुआ से. अरे चलेगा. ले लीजिए. वो मेरे खाते में लिखो. हाँ जी नागावकर साहब. हाँ, हाँ. पकड़ लिया, पकड़ लिया. काय काय अब आया बूट पाव के नीचे. म्हणजे? तुम्ही काय समजता नागावकर? तुम्ही सेक्रेटरी म्हणून सोसायटीत हवं तसं वागाल का? अरे पण मी केलं. नाही, एक शब्द सुद्धा मी ऐकून घेणार नाहीये. मी ऐकलंय का? हा, कानाने ऐकलेलंय मी. काय काय म्हणजे काय? आम्हाला उपदेशाचे डोस पाजत असताना तुम्ही आणि स्वतः बनारसी तुकडा खाऊन थुंकता काय?
हा ते सुद्धा सोसायटीच्या जिन्यामध्ये. अरे हा? पण- लाज नाही वाटत तुम्हाला? मी स्वतः बघितलंय तुम्ही बनारस तुकडा घेत होता. तुम्हाला काय वाटलं तुम्ही सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून तुम्हाला कोणी दंड लावणार नाही? पण लक्षात ठेवा नागावकर, एक माणूस तुम्हाला दंड लावू शकतो आणि तो दंड लावणार आहे त्याचं नाव आहे आशुतोष शिवलकर. 500 रुपये काढा. नाही पण मी काय म्हणतो, माझं एकदम नाही, सॉरी वगैरे मी ऐकून घेणार नाहीये. नाही सॉरी मी सुद्धा ऐकून घेणार आहे. तू म्हणणार आहे सॉरी, ते सुद्धा सोसायटीच्या मीटिंग मध्ये. वा 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 नागावकर वा. चोर ते चोर वर शिरजोर. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा तुम्ही. याला स्वतः तुम्ही थुंकता आणि आमच्याकडनं सॉरीची अपेक्षा करता काय? बरोबर, तुमच्याकडनंच सॉरीची अपेक्षा करणार. ते बघ डस्टबिन. त्यातच थुंकलोय मी. तेच म्हणतोय, तुम्ही सॉरीची जी अपेक्षा करताय ना ते बरोबर आहे. सॉरी जो तूने मुझे आयला या पिचकारी मॅनच्या नादात बलमला फोन करायचा राहिला की. हॅलो, गुड मॉर्निंग किंजल, हाऊ आर यू? यू गधेडा, शट अप, यू पानपट्टी, यू टपरीवरचा टपोरी. तू ना एक वर्ड पण बोलू नकोस. काय काय झालं किंजल? आता कुठलं काम विसरलो मी? नाही ते केलं नाही केलं काय 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 केलं मी? काय केले? अरे मी तर कधी इमॅजिन पण नव्हते केले की तू असा मवाली सारखा तू सिगरेट आणि तंबाखू खाशील. व्हॉट? हो माय गॉड किंजल, नो नो किंजल, नेवर नेवर किंजल. आय नेवर पुल सिगरेट अँड ऑल्सो आय नेवर ईट तंबाखू. स्मोक सिगरेट कांडा. ओ यू नेवर स्मोक सिगरेट. हा तर त्या टपरीवर काय तू सोन्या चांदीचे भाव विचारायला गेलेला? बोले शू रेवा दे. तूने माझ्याशी काय बोलूच नकोस. मुख हवे बोल पानपट्टी. नो नो किंजल, दॅट वन वॉज वेगळं. हॅलो 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 किन फोन ठेवला. ह्याला किंजल आता माझ्याशी बोलत नाहीये. या पिचकारी मॅनच्या तर ना बस. अरे या पिचकारी मॅन मुळे माझा संसार मोडतोय काय? बस आता या ठिकाणी उभं राहून मी ठरवलं, वचन घेतलं, त्या पिचकारी मॅनला शोधायचं म्हणजे शोधायचंच. ना मी खरंच नाही घेतलाय तुझा फोन. मला माहितीये तुम्हीच घेतला माझा फोन. तुम्ही नेहमी माझ्यावर असे प्रँक करत राहतात. मला सतत दाखवायचं असतं मी किती इरिस्पॉन्सिबल आहे ते. प्लीज द्या ना माझा फोन. मला आठवतंय मी टेबलवरच ठेवला होता. ए काय आहे? काय झालं? कोण पडलं? माझा मोबाईल. वाईट पडला? नाही, पडला म्हणजे हरवलाय. तुला काय झालं एवढं दचकायला? कुठं काय? ऐक ना, ऐक मी तुला सांगते, आपण जेवढं रडतो ना तेवढाच त्रास होतो बाकीच्यांना. रडू नकोस. क्या बात आहे. दात कसली देतेस? आशू फोन लाव बरं आनाच्या फोनवर. रेश्मा माझ्या फोनवर न लाव. बॅलन्स लागत नाहीये. नाही लागणार नाही, कारण मी फ्लाईट मोडवर टाकलंय ना. तू का? कशासाठी? पिचकारी मॅन, मी तुला सोडणार नाहीये, कारण माझ्याकडे आहे CCTV कॅमेरा.
वाह दिस इज कॉल आशू इनॉग्रेशन. वाह अजिबात लक्ष जात नाही. एकदम नॅचरल वाटते. आणि कसं देवाचं वाटत असल्यामुळे ना कोणी हात नाही लावणार. काही सांगता येत नाही. देवाला न घाबरणारे लोक आहेत. आयडिया. मला वाटलंच होतं हे ना आपल्या सोसायटीत ना एकमेव माणूस आहे जो भूताला घाबरत नाही. अरे कैवल्य तू जरा डोकं वापरत जा ना. तो असंच नव्हता लावला मी मोबाईल. त्याचं एक विशिष्ट प्रपोज होतं. अरे प्रपोज नाही रे आशुतोष, पर्पज. प्रपोज लग्नासाठी करतात, पर्पज आयुष्यात असतं. हो पण दोघांमुळे बट्ट्याबोळ होतो ना. चेअर्स केला ना तू. डोंट वरी, काही चेअर्स झालेला नाहीये. तुझ्या या इनोव्हेशनचा प्रपोज सॉल्व्ह झाला होता मी तो काढायच्या आधीच. शेवटचा व्हिडिओ बघ जरा यातला. काय काय बघ बघ. बुधाजी काय? गेले 3 दिवस आमच्या दाराबाहेर तुम्ही थुंकत होता. नाही मी नव्हतो थुंकत. बुधाजी काय झालंय मी तुला सांगतो. त्या लाल कपड्यातनं त्यांनी फोन लपवून ठेवला होता. त्यामुळे तू जेव्हा भिंत रंगवत होतास ना तेव्हा त्यांनी तुला रंगे हात पकडले. त्यामुळे आता कबूल करून टाक. माफ करा मला. माफ काय करा, तुम्हीच सफाई करता ना या सोसायटीची. मग व्यसन करून घाण कशी करता तुम्ही? मुळात तुम्ही व्यसन का करता? काय करणार ताई? दुनियाची घाण जमा करताना तोंडात काहीतरी असल्याशिवाय कामाची हिंमतच होत नाही बघा. मग पान खाल्लं की बरं वाटतं. तुम्ही कुठलं पान खाता ते माहित आहे आम्हाला. मी स्वतः खाल्लंय ते. किती त्रास झाला मला एवढा त्रास झाला, मग तुम्हाला किती होत असेल? ऐका ना, नका ना खाऊ ते. सगळं बंद करा ना प्लीज ना. ते सगळं बरोबर आहे पण तो बुधाजी ते तिकडं लाल कापडात असं मोबाईल कॅमेरा ठेवला तर ते तुला कळलं नाही ना? नाही ना, म्हणून तर. सी फ्रेंड्स, दिस माय न्यू इन्व्हेन्शन, मोबाईल फोन ट्रान्सफर टू CCTV कॅमेरा. क्या बात है वॉटसन, सुपर. ही घ्या लवंग. मळमळला ना तर हे ठेवत जा तोंडात. आरोग्याला पण बरं असतं. त्याची काही चूक नाहीये. उघड्या हाताने कचरा उचलायला लागतो त्याला रोज. मास्क नाही, ग्लव्ज नाही, काही नाही. बुधाजी उद्या सकाळपर्यंत तुला ग्लव्ज आणि मास्क मिळतील याची काळजी आम्ही घेतो. काळजी घे. येतो मी. बरं ऐक ना बुधाजी, अरे ते हजबंड रॉक्स वाईफ शॉक्स वाले जोक्स ते तू मला पाठवतोस ना ते प्लीज पाठवणं बंद कर. कारण की काय होतं माहितीये का, ते जोक्स वाचून मला मळमळायला लागतं, मग ही मला लवंग देते. पण ते भारी असतात ना बुधाजी. हा लय भारी असतात. तू ते जोक्स याला पाठवणं बंद कर म्हणजे तो मला पाठवणार नाही. मग तुला डायरेक्ट पाठवू का? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.